हॅलो स्टुडंट्स, आय एम अमृता कुलकर्णी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपेअरिंग क्वांटिटीज हा क्लास 7 चा चॅप्टर पाहिला होता। आज आपण क्लास 7 चाच पेरिमीटर आणि एरिया हा चॅप्टर पाहणार आहोत। या चॅप्टर मध्ये वेगवेगळ्या बेसिक जिओमेट्रिकल फिगर्स जसे की स्क्वेअर, रेक्टँगल, त्याच्यानंतर ट्रायंगल, पॅरलेलोग्राम, सर्कल या सगळ्यांचा पेरिमीटर आणि एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा आणि या फिगर्स एकत्र केल्यानंतर ज्या कंपोजिट फिगर्स तयार होतात की ज्याच्यामध्ये सपोज एखादा ट्रायंगल आणि एखादा पॅरलेलोग्राम किंवा एखादा स्क्वेअर आणि त्याच्यावरती काही हाफ सर्कल्स असे जेव्हा एकत्र करून जे एखादी कंपोजिट फिगर जेव्हा तयार होते तर अशा कंपोजिट फिगर्सचे पेरिमीटर आणि एरिया कसा कॅल्क्युलेट करायचं ते आपण पाहूया। चॅप्टर सुरू होण्याच्या आधी आतापर्यंत आपण स्क्वेअर आणि रेक्टँगल या ज्या दोन्ही फिगर्स आहेत यांचा पेरिमीटर आणि एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण याच्या मागच्या स्टँडर्ड्स मध्ये पाहिलेलं आहे। आता सगळ्यात आधी कोणताही क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय तर अशी कोणतीही क्लोज जिओमेट्रिकल फिगर की त्याला किती साइड्स आहेत, 4 साइड्स आहेत। आता या क्वाड्रिलॅटरलचे वेगवेगळे प्रकार आहेत की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रकार आहे तो म्हणजे स्क्वेअर आणि त्याच्यानंतर आपला येतो रेक्टँगल। आता पेरिमीटर आणि एरिया या ज्या दोन कन्सेप्ट आहेत या दोन कन्सेप्ट आपण बघूया। तर पेरिमीटर म्हणजे काय तर जेव्हा कोणतीही आपल्याला एखादी क्लोज्ड जिओमेट्रिकल फिगर दिलेली असेल त्यावेळेला जर आपण तिच्या कोणत्याही एका टोकापासून जर तिची लांबी मोजायला जर आपण सुरुवात केली तर लांबी मोजत मोजत आपण ती संपूर्ण फिगर जेव्हा कव्हर करतो आणि आपल्या स्टार्टिंग पॉइंट वरती परत येऊन पोहोचतो तोपर्यंत जितका डिस्टन्स आपण कव्हर करतो दॅट इज कॉल्ड एज अ पेरिमीटर। म्हणजे सपोज आता हा एक क्यूब माझ्या हातामध्ये आहे। आता या क्यूबची समजा तुम्हाला ही एक जी बाजू आहे ही बाजू तुम्हाला दिसतीये। आता हा 3D आहे म्हणून हा क्यूब आहे, ठीक आहे। पण सपोज तुम्हाला जर ह्याचा समोर एवढाच पोर्शन जर दिसत असेल की ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो तर या स्क्वेअरला इथपासून सुरुवात करून जेव्हा आपण या चारही बाजूंची लेंथ कॅल्क्युलेट करतो त्याला आपण काय म्हणतो, पेरिमीटर म्हणतो। म्हणजे थोडक्यात काय तर दिलेल्या फिगरमध्ये दिलेल्या डायग्राम मध्ये त्या फिगरच्या ज्या सगळ्या साइड्स असतील त्या सगळ्या साइड्सची समेशन करून आपल्याला काय मिळतं तर पेरिमीटर मिळतो। आणि त्याच वेळेला ही जी तुमची 2 डायमेन्शनल फिगर आहे ही 2 डायमेन्शनल फिगर जेव्हा तुम्ही एखाद्या कागदावर ठेवता किंवा एखाद्या जमिनीवर ठेवता तेव्हा ती किती भाग ऑक्युपाय करते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो एरिया। मग आता सपोज आपण सगळ्यात पहिले पाहूया स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे काय की ज्याला सगळ्यात असा क्वाड्रिलॅटरल की ज्याला किती साइड्स आहेत, 4 साइड्स आहेत आणि या चारही साइड्स कशा असतात, इक्वल असतात। सो सपोज L ही जर स्क्वेअरची साइड असेल तर पेरिमीटर काय येईल, L प्लस L प्लस L प्लस L म्हणजेच 4L। सपोज आपण या डायग्राम मध्येच बघूया की हा एक समजा तुमचा स्क्वेअर आहे आणि ही त्याची L साइड आहे। सो L प्लस L प्लस L आणि प्लस L म्हणजे आपल्याला किती मिळाले, 4L मिळाले। सो पेरिमीटर ऑफ एनी स्क्वेअर इज इक्वल टू 4 into L। आणि याच वेळेला त्याचा जेव्हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो तर सपोज ही जर साइड L असेल तर L into L म्हणजे किती झाला, L स्क्वेअर। सो एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू L स्क्वेअर आणि पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into L। आता नेक्स्ट फिगर आपल्याला जी आपण पाहिली आहे बऱ्याच वेळेला त्याला आपण म्हणतो रेक्टँगल। सो सपोज नाव दिस इज अ रेक्टँगल। ह्या रेक्टँगलला ही लेंथ आहे आणि ही आहे त्याची ब्रेथ। सो आता रेक्टँगलचा एरिया आपण कसं, रेक्टँगल मध्ये काय असतं की ही साइड आणि ही साइड ह्या दोन्ही इक्वल आहेत, त्याच्या आहेत लेंथ आणि ही साइड आणि ही साइड ह्या दोन्ही आहेत ब्रेथ की ज्या दोन्ही इक्वल आहेत। सो सपोज लेंथ इज L अँड ब्रेथ इज B। आता जेव्हा पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे त्यावेळेला आपण काय करणार, L प्लस B प्लस L प्लस B म्हणजे L किती वेळेला आला, 2दा आणि B किती वेळेला आला, 2 वेळेला। सो L प्लस L इज 2L आणि B प्लस B इज 2B म्हणून 2L प्लस 2B आणि हाच आपण जर कॉमन काढला तर 2
इंटू ब्रॅकेट एल प्लस बी हा झाला आपल्या रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला. आणि रेक्टँगलचा एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करतो, ही आपली आहे लेंथ आणि ही आपली आहे ब्रेथ. सो एरिया ऑफ अ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेथ विच इज इक्वल टू एल इंटू बी. आता आपण आपल्या चॅप्टर मधली पहिली कन्सेप्ट बघूयात विच इज इक्वल टू एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. आता पॅरलेलोग्रामचा एरिया बघण्याच्या आधी आपण पॅरलेलोग्राम म्हणजे काय समजून घेऊया. तर पॅरलेलोग्राम इज अ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल, म्हणजे हा कुठला तरी एक चौकोन आहे. म्हणजे ऑब्व्हियसली याला साइड किती असणार, 4. आणि पॅरलेलोग्राम, मग या पॅरलेलोग्राम मध्ये ज्या साइड्स आहेत एकमेकांच्या समोर त्या कशा असतात, एकमेकांना नेहमी पॅरलल असतात. आपण याला सपोज जर नाव दिलं दिस इज ए बी सी आणि डी, तर इथे ए बी आणि सी डी या एकमेकांच्या समोर आहेत आणि एडी आणि बीसी या एकमेकांच्या समोर आहेत. सो इन केस ऑफ एनी पॅरलेलोग्राम AB is parallel to DC and AD is parallel to BC. सो या ज्या दोन्ही आहेत कोणत्याही दोन रेषा पॅरलल आहेत म्हणजे काय की त्यांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते ऑलवेज कॉन्स्टंट राहतं. सो सपोज आता मग या पॅरलेलोग्राम मध्ये AB ही जर आपण त्याचा बेस घेतला, सो AB इज अ लेंथ, तर त्याची ब्रेथ म्हणजे त्याची जी ब्रेथ असेल ती किती असेल, विच इज इक्वल टू आपण जर डी पासून परपेंडिक्युलर जर काढला तर आपल्याला त्याची ब्रेथ मिळेल विच इज इक्वल टू बी. आणि म्हणून आपला फॉर्म्युला काय तयार होतो, एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ विच इज इक्वल टू एल इंटू बी. सो कोणत्याही पॅरलेलोग्राम मध्ये एक साइड सपोज जर आपण लेंथ कन्सिडर केली तर दुसरी तर तिची जी हाईट असेल ती याची ब्रेथ असेल. बट ऍट द सेम टाइम याला जर आपण उलट केलं, जर आपण बीसी जर आपण बेस घेतला तर आपल्याला काहीतरी वेगळी हाईट मिळेल. सो दॅट्स वाय तुम्ही कोणती साइड त्याची लेंथ म्हणून कॅल्क्युलेट करताय, लेंथ म्हणून कन्सिडर करताय, दॅट इज इम्पॉर्टंट. सो ऍज ऑफ नाउ यू कॅन रिमेंबर एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, दॅट इज एल इंटू बी. पण इथे लक्षात ठेवा की ब्रेथ जी आहे ती आपण डी पासून AB वरती काढलेला जो परपेंडिक्युलर आहे ती याची ब्रेथ आहे. AD किंवा BC ही पॅरलेलोग्रामची ब्रेथ होत नाही कारण त्या साइड स्लॅन्टेड आहेत. आता आपण याच्यावर बेस्ड काही एक्झाम्पल्स पाहूयात. फाइंड द एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे ज्याचा बेस आहे 8 सेंटीमीटर आणि ज्याची हाईट आपल्याला दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ हाईट दिलेली आहे, याच हाईटला आपण ब्रेथ देखील म्हणतो ऍज पर आवर फॉर्म्युला. सो एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू नाव लेंथ इंटू ब्रेथ विच इज इक्वल टू एल इंटू बी, म्हणजेच 8 इंटू 3.5. सो 8 इंटू 3.5 विल बी 28. आणि एरिया आपण कॅल्क्युलेट करतोय, सो एरियाचा युनिट होईल स्क्वेअर सेंटीमीटर. दॅट्स वाय एरिया ऑफ दिस गिवन पॅरलेलोग्राम इज इक्वल टू 28 स्क्वेअर सेंटीमीटर. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. आपल्याला बेस दिलेला आहे, ब्रेथ दिलेली आहे. सो वी कॅन पुट द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला, वी कॅन कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. फाइंड द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम. आता इथेही आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि त्याची ब्रेथ दिलेली आहे. सो लेंथ इज इक्वल टू आपल्याला लेंथ दिलेली आहे विच इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर काय 2.5 सेंटीमीटर आपल्याला त्याची ब्रेथ दिलेली आहे. मग एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एल इंटू बी, म्हणून 8 इंटू 2.5 विच इज इक्वल टू 20. आणि हे दोन्ही युनिट सेंटीमीटर मध्ये आहेत म्हणून आपल्याला एरिया काय मिळेल, स्क्वेअर सेंटीमीटर. सो एरिया ऑफ दिस गिवन पॅरलेलोग्राम इज 20 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. इन अ पॅरलेलोग्राम ABCD, AB is 7.2 centimeter and the perpendicular from C on AB is 4.5 centimeter. आता आपल्याला डायग्राम दिलेली नाहीये, मग आपण काय करू, एक रफ डायग्राम इथे ड्रॉ करूया. सो नाव सपोज A B C आणि D.
आता AB आपल्याला 7.2 दिलेली आहे आणि परपेंडिक्युलर फ्रॉम C, सपोज जर ही आपण पुढे वाढवली, हाईट पॅरलल असल्यामुळे हाईट विल रिमेन सेम आणि हा जो परपेंडिक्युलर आहे त्याची हाईट आहे 4.5 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजेच AB इंटू जी हाईट आपल्याला दिलेली आहे दॅट इज 7.2 इंटू 4.5 which is equal to 32.4 स्क्वेअर सेंटीमीटर. आता इथे डायग्राम दिलेली नव्हती म्हणून आपल्याला एक रफ डायग्राम आपल्याला काढावी लागली. रफ डायग्राम तुम्ही नेहमी काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणता बेस आहे, कोणती हाईट आहे की जी हाईट आपल्याला ब्रेड्थ म्हणून कन्सिडर करायची. आता नेक्स्ट डायग्राम आपली आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल. आता ट्रायंगल मध्ये काय असतं, ट्रायंगलला 3 साइड्स असतात. तर या ट्रायंगलला जसं आपल्याला पॅरलेलोग्राम मध्ये एक बेस होता आणि जी हाईट होती त्याला आपण ब्रेड्थ म्हणून कन्सिडर केलं, तसंच ट्रायंगल मध्येही कोणताही एक बेस आणि या बेसला त्याच्या समोरचा जो कुठला पॉइंट असेल त्या पॉइंट वरून जेव्हा आपण परपेंडिक्युलर काढतो तिथून आपल्याला काय मिळते, हाईट मिळते. सो 1/2 इंटू बेस इंटू हाईट म्हणजे पॅरलेलोग्राम सारखाच फॉर्म्युला आहे, फक्त इथे आपल्याला ट्रायंगल मध्ये आपण काय करतो त्याला 1/2 करतो. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट दॅट इज इक्वल टू 1/2 बी इंटू एच. याच्यावर बेस्ड एक्झाम्पल पाहूया. वन ऑफ द साइड्स and the corresponding height of the parallelogram are 4 cm and 3 cm respectively. Find the area of a parallelogram. आता आपल्याला बेस दिलेला आहे. बेस किती आहे या ठिकाणी, बेस आहे आपला 4 सेंटीमीटर. हा 4 सेंटीमीटर आहे बेस आणि आपल्याला काय आहे त्याची हाईट दिलेली आहे विच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ही 3 सेंटीमीटर जेव्हा हाईट आहे म्हणजे ती काय झाली आपली ब्रेड. सो एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज बेस इंटू हाईट. तुम्ही बेस इंटू ब्रेड घ्या किंवा बेस इंटू हाईट घ्या, हाईट आणि ब्रेड तिथे सेमच आहे. आता आपण एकदा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे आता आपण इथून पुढे बेस इंटू हाईट म्हणूयात. सो 4 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 12 आणि सेंटीमीटर युनिट आहे म्हणजे एरियाचं युनिट येईल स्क्वेअर सेंटीमीटर. That's why area of this given parallelogram is equal to 12 square centimeter. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल 5. Find height x if the area of the parallelogram is 24 square centimeter and base is 4 centimeter. आता इथे आपण डायग्राम यांनी दिलेली आहे. या पॅरलेलोग्राम मध्ये ही एक साइड आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि या साइडच्या जे समोरचा जो पॉइंट आहे म्हणजे हा पॉइंट, या पॉइंट पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय आहे दॅट इज इक्वल टू हाईट. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पॅरलेलोग्रामचा एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट. मग आपण व्हॅल्यूज लिहूया. सो 24 इज इक्वल टू बेस किती आहे, हा बेस आपला आहे 4 आणि हाईट किती आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे विच इज इक्वल टू एक्स. सो 24 इज इक्वल टू 4 इंटू एक्स म्हणजेच x इज इक्वल टू 24/4 विच इज इक्वल टू 6. आणि आता एरिया स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आहे, बेस आपला सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून x ची व्हॅल्यू किती होईल 6 सेंटीमीटर. युनिट्स कुठल्याही परिस्थितीत विसरायचे नाहीत कारण जरी तुम्ही एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह केलं आणि युनिट्स तिथे लिहायचं विसरला तर तुमचा किमान एखादा मार्क तरी त्या ठिकाणी कट होतो आणि आपलं उत्तर हे पूर्णपणे बरोबर ग्राह्य धरलं जात नाही. त्याच्यामुळे कोणत्याही एक्झाम्पल मध्ये युनिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल नंबर 6. Two sides of the parallelogram ABCD are 6 cm and 4 cm. The height corresponding to base CD is 3 cm as shown in the figure. Find the area of the parallelogram and the height corresponding to base AD. आता लक्षात घ्या की पॅरलेलोग्रामला 4 साइड्स आहेत. त्या 4 पैकी 2 साइडच्या 2 पेअर्स आपल्याकडे आहेत की ज्या एकमेकांना पॅरलल आहेत म्हणूनच त्या फिगरला पॅरलेलोग्राम म्हटलं जातं. म्हणजे जर
सपोज थोड्या वेळ करता कन्सिडर करा की हा पॅरलेलोग्राम आहे, म्हणजे सपोज जर मी त्याचा हा बेस कन्सिडर केला तर मला काय मिळेल, ही हाईट मिळेल. पण सपोज जर मी त्याचा हा बेस कन्सिडर केला तर हाईट किती होईल, हाईट ही होईल. म्हणजे हा बेस असताना फॉर्म्युला काय, एरियाचा बेस इंटू हाईट, सो बी इंटू एच. पण जर मी याला रोटेट केला तर माझ्याकडे हा बेस आहे आणि ही हाईट आहे, इथेही एरिया काय होईल, बेस इंटू हाईट. म्हणजे या पॅरलेलोग्राम मध्ये आपण जरी आपला बेस चेंज केला तर काय होईल, अकॉर्डिंगली त्याची हाईटही चेंज होईल, पण एरिया मात्र ऑब्व्हियसली सेमच फिगर असल्यामुळे सेमच राहणार. आता या फिगर मध्ये आपण बघूया की सगळ्यात आधी आपण गिवन व्हॅल्यूज लिहून घेऊ. पॅरलेलोग्राम आहे आपला ABCD आणि त्याच्यामध्ये CD हा जो बेस आहे या टू साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. सपोज एक साइड आपली CD आहे 6 सेंटीमीटर आणि AD आहे 4 सेंटीमीटर. आता द हाईट करस्पॉन्डिंग टू बेस CD. आता हा जो बेस आहे 6 सेंटीमीटरचा, याला करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे कुठली येणार, ही येणार B पासूनची. सो B पासूनचा जो परपेंडिक्युलर आहे त्याची हाईट किती आहे, 3 सेंटीमीटर. ऍट द सेम टाइम सपोज जर आपण AD हा जर बेस घेतला तर आपण जो परपेंडिक्युलर तयार करू त्याची हाईट किती होईल, त्याची हाईट सपोज आपल्याला तीच हाईट आपल्याला काढायची आहे, ती हाईट आपल्याला मिळेल, ती हाईट आपण अज्युम करूया x. आता थोड्या वेळ करता एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट. मग समजा CD आपण जर बेस घेतला तर त्याला करस्पॉन्डिंग हाईट कुठली येणार, 3 सेंटीमीटर. म्हणून आपण एरिया काढू शकतो CD इंटू दिस हाईट विच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. सो 6 इंटू 3 म्हणजे आपल्याला मिळाले 18. सो एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम आपण काढला तो किती आला आपला, 18 स्क्वेअर सेंटीमीटर. आता या ABCD पॅरलेलोग्रामचा एरिया आपल्याला मिळालेला आहे 18 स्क्वेअर सेंटीमीटर. मग सपोज आपण थोड्या वेळ करता ही जी 6 आणि 3 या दोन्ही साइड जर आपण बाजूला ठेवल्या आणि फक्त AD आपण जर बेस कन्सिडर केला तर त्याला करस्पॉन्डिंग हाईट कुठली आहे, x आहे. मग आपण याच फॉर्म्युला मध्ये पुन्हा एकदा व्हॅल्यू टाकू की एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 18, बेस आता आपण घेऊयात 4 आणि हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची विच इज इक्वल टू x. म्हणजे 18 इज इक्वल टू आता होईल आपल्याकडे 4 इंटू x, म्हणजे x इज इक्वल टू 18/4 विच इज इक्वल टू 4.5 आणि सेंटीमीटर. म्हणजे हाईट करस्पॉन्डिंग टू बेस AD आपल्याला किती मिळेल, 4.5 सेंटीमीटर. इथे लक्षात आलंय काय केलंय. सो एक बेस आणि हाईटची पेअर आपण पहिल्यांदा घेतली, त्याच्यावरून एरिया काढून घेतला, नंतर तो एरिया आपल्याला जो मिळालाय तो आपण दुसऱ्या बेसचं इक्वेशन आपण तयार केलं, हाईट आपण x अज्युम केली आणि त्याच्यामध्ये हा सेम एरिया आपण कन्सिडर केला बिकॉज ही सेमच फिगर आहे आणि मग आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि मग आपल्याला करस्पॉन्डिंग हाईट मिळाली. सो height corresponding to base AD is 4.5 centimeter. आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल वरचे काही एक्झाम्पल्स पाहूया. फाइंड द एरिया ऑफ द फॉलोइंग ट्रायंगल. आता ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आपण काय पाहिला, 1/2 बेस इंटू हाईट. आता इथे बेस काय आहे, बेस इज QR आणि हाईट काय येईल, हाईट येईल त्याची PS. मग बेस आपल्याला दिलेला आहे QR विच इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हाईट आपल्याला PS दिलेली आहे, ती किती आहे, 2 सेंटीमीटर. सो 1/2 इंटू 4 इंटू 2, हा 2 आणि 2 कॅन्सल. दॅट्स वाय एरिया इज इक्वल टू 4 स्क्वेअर सेंटीमीटर. अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त फॉर्म्युला कुठला वापरायचा ते बघून त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला एरिया पेरिमीटर अगदी सहज मिळतं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल नंबर 8. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. आता ट्रायंगलचे तर आपण साइड्स वरून ट्रायंगलचे टाइप्स पाहिलेले आहेत, दॅट इज आयसोसेलेस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्केलन ट्रायंगल.
इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये काय असतं, तीनही साइड्स इक्वल असतात. आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये दोन साइड्स इक्वल असतात आणि स्केलेन ट्रायंगल मध्ये एकही साइड इक्वल नसते. आणि अँगल वरून आपण ट्रायंगलचे कुठले टाइप्स पाहिलेले आहेत, अॅक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आता हा जो आहे हा आपला आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. त्याच्यामुळे जेव्हा आपण mn हा बेस जर आपण कन्सिडर केला तर हाईट आपल्याला काय, हाईट कशी काढणार आपण, पॉइंट L चं mn पासूनचं डिस्टन्स. आता हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असल्यामुळे त्याचा जो परपेंडिक्युलर आहे हाईट फाइंड आउट करण्यासाठीचा तो आपला ट्रायंगलच्या बाहेर येतो. बट याच पद्धतीने आपण हाईट फाइंड आउट करतो की mn हा आपल्याला जो कुठला बेस दिलेला आहे त्याच्यापासून उरलेला जो पॉइंट आहे त्याच्यावरून आपण काय करतो, समोरच्या साइड वरती परपेंडिक्युलर टाकतो आणि या परपेंडिक्युलरची जी लेंथ असेल दॅट इज इक्वल टू हाईट. सो सपोज इथे आता LO हा मी परपेंडिक्युलर काढला आणि mn एक्सटेंड केली इन ऑर्डर टू मीट LO. LO आपल्याला जी मिळते ती असते ट्रायंगलची हाईट. आता या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल LMN चा एरिया आपल्याला काढायचा आहे. mn बेस दिलेला आहे आणि LO ही आहे ट्रायंगलची हाईट. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट, म्हणजेच 1/2 mn इंटू LO, दॅट इज 1/2 इंटू 3 इंटू 2. अगेन दिस 2 and 2 विल गेट कॅन्सल. सो आपल्याला मिळेल 3. So area of a triangle is equal to 3 square centimeter. Next example पाहूयात. Example number 9. Find BC if the area of a triangle ABC is 36 square centimeter and height is 3 centimeter. आता height या ट्रायंगल मध्ये आपल्याला दिलेली आहे आणि करस्पॉन्डिंग बेस म्हणजे A पासूनची हाईट आपल्याला AD दिलेली आहे आणि आपल्याला काय आहे BC आपल्याला काढायचा आहे. सो BC इज इक्वल टू बेस. एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. एरिया आपल्याला दिलेला आहे 36. सो 36 इज इक्वल टू 1/2 BC इंटू हाईट. हाईट किती आहे 3 सेंटीमीटर. सो 36 इज इक्वल टू 1/2 BC इंटू 3, म्हणजेच BC इज इक्वल टू 36 इंटू 2 डिवायडेड बाय 3, म्हणजे 3 1 चा 3. So 36 into 2 which is equal to 72. 72 divided by 3 is 24 centimeter. म्हणजे बेस करस्पॉन्डिंग टू हाईट AD किती आहे आपला 24 सेंटीमीटर. आणि तुम्ही क्रॉस चेक करू शकता, जर 24 बेस असेल आणि हाईट 3 असेल तर एरिया किती येईल 1/2 इंटू 24 इंटू 3 which is equal to 36. Next example पाहूयात. Example 10. In triangle PQR, PR is 8 centimeter, QR is 4 centimeter, PL is 5 centimeter. Find the area of triangle PQR and QM. आता सगळ्यात आधी आपल्याला दोन ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण कॅल्क्युलेट करू. आपल्याला हा बेस दिलेला आहे 4 सेंटीमीटर, QR बेस दिलेला आहे आणि P पासूनचा QR चा डिस्टन्स आपल्याला हाईट PL दिलेली आहे 5 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपल्याला काढता येईल 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजेच 1/2 इंटू QR into PL which is equal to 1/2 into 4 into 5. मग 2 1 जा 2, 2 2 जा 4, 5 into 2 which is equal to 10 square centimeter. म्हणजे आपल्याला ट्रायंगलचा एरिया मिळाला 10 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला QM काढायची आहे. आता थोडीशी सपोज आपण जर फिगर रोटेट करायचा प्रयत्न केला तर आपण असं म्हणू शकतो का की जर PR ट्रायंगलचा बेस असेल तर QM काय होईल ही त्याची हाईट होईल. म्हणजे आपण म्हणू शकतो की एरिया ऑफ दिस ट्रायंगल PQR
इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट म्हणजेच 1/2 इंटू PR इंटू QM. फक्त फिगर जर रोटेट केली तुम्ही मनातल्या मनात तर तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल की फिगर रोटेट केल्यानंतर आपण PR बेस आणि QM ही त्याची हाईट कन्सिडर करू शकतो. सो आता एरिया आपल्याला मिळालाय 10. सो 10 इज इक्वल टू 1/2 इंटू PR. PR आपल्याला दिलेली आहे 8 आणि QM आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो 10 इज इक्वल टू 1/2 इंटू 8 इंटू QM आणि म्हणून let's say this 2 ones are 2 and 2 fours are 8. So QM is equal to 10 upon 4 which is equal to 2.5 centimeter किंवा 20 upon 8 which is equal to 2.5 centimeter. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR is 10 square centimeter आणि QM is equal to 2.5 centimeter. आता आपल्याकडे नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. तर सर्कमफरन्स म्हणजे काय, आपण पेरिमीटर म्हणजे काय ते पाहिलं. पेरिमीटर म्हणजे ज्या सगळ्या लेंथ आहेत त्यांची जेव्हा आपण समेशन करतो दॅट इज कॉल्ड ॲज अ पेरिमीटर. पण सर्कलच्या केसमध्ये काय होतं की सर्कलच्या केसमध्ये ही जी एज आहे ती सर्क्युलर होते. सो या म्हणून सर्क्युलर एजलाच म्हटलं जातं सर्कमफरन्स. म्हणजे सर्कमफरन्स हा खरं तर सर्कलचा काय पेरिमीटरच आहे. हा circumference, the distance around the circular region is known as a circumference. हा circumference calculate करण्याचा फॉर्म्युला काय आहे. सपोज circumference is equal to C तर पाय इंटू D. D काय आहे, D is diameter of a circle. किंवा जर हाच फॉर्म्युला आपल्याला इन टर्म्स ऑफ रेडियस लिहायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस म्हणजेच पाय इंटू 2R. सो 2πr. जर तुम्हाला डायमीटर दिलेला असेल तर तुम्ही पेरिमीटर कॅल्क्युलेट करू शकता पाय इंटू D आणि जर रेडियस दिलेली असेल तर सर्कमफरन्स साठी फॉर्म्युला असेल 2πr. आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहूयात. एक्झाम्पल 11. व्हॉट इज द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल ऑफ डायमीटर 10 सेंटीमीटर. टेक पाय इज इक्वल टू 3.14. आता जर पायची व्हॅल्यू दिलेली असेल एखाद्या एक्झाम्पल मध्ये तर जी व्हॅल्यू दिली आहे ती कॅल्क्युलेट करायची. अदरवाइज तुम्ही 3.14 किंवा 22/7 तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार घेऊ शकता. इथे पाय आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 3.14 आणि डायमीटर दिलेला आहे 10 सेंटीमीटर. सो डायमीटर ऑफ अ सर्कल इज D विच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आपण काय घेणार, पाय इंटू D विच इज 3.14 इंटू 10 विच इज इक्वल टू 31.4 सेंटीमीटर. अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत. आपण पॅरलेलोग्राम, ट्रायंगल आणि आता आपण पाहतोय सर्कल. 31.4 सेंटीमीटर. आता एरियाचं जे युनिट आहे ते आपल्याला स्क्वेअर युनिट नेहमी मिळतात, पण सर्कमफरन्स किंवा पेरिमीटर इज जस्ट अ लेंथ. त्याच्यामुळे आपल्याला ते सेंटीमीटर, मीटर असे सिंगल युनिट्स आपल्याला मिळतात. So circumference of a circle of diameter 10 centimeter is 31.4 centimeter. Next example पाहूयात. Example 12. What is the circumference of a circular disc of radius 14 centimeter? Use pi is equal to 22/7. आता रेडियस आपल्याला दिलेली आहे म्हणून आपण सर्कमफरन्सचा कुठला फॉर्म्युला घेऊया. सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr. सो रेडियस ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. सर्कमफरन्स ऑफ द डिस्क इज C इज इक्वल टू 2πr. सो C इज इक्वल टू 2. आता आपण व्हॅल्यूज टाकूया. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 22/7 इंटू 14. सो लेट्स से 7 ones are 7 and 7 twos are 14. So 2 into 22 into 2 which is equal to 88. आणि म्हणून circumference of the circular disc किती येईल 88 सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल 13. The radius of a circular pipe is 10 centimeter. What length of the tape is required to wrap once around the
pipe. What length of the tape is required to wrap once around the pipe? आता सपोज हा तुमच्याकडे एक पाईप आहे की ज्याची रेडियस म्हणजे या सेंटर पासून हे जे डिस्टन्स आहे, आता आपल्याला तो पाईप असा कन्सिडर करावा लागेल. सो ही जी डिस्टन्स आहे हे किती आहे, सपोज 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचंय की समजा हा टेप आहे, तर हा टेप या सर्क्युलर पाईपला आपल्याला असा फक्त एकदा जर रॅप करायचा असेल तर ही लेंथ किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आलं लक्षात? काय केलंय आपण की या पाईपला जर आपण असा टेप गुंडाळला तर हा टेप एक रोटेशन कंप्लीट होईस तोपर्यंत किती आपल्याला लेंथ लागेल ते आपल्याला काढायचंय. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचंय, आपल्याला त्या पाईपचा सर्क्युलर पार्ट जो आहे त्याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करावा लागेल. सो R इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2 पाय R विच इज इक्वल टू 2 इंटू 3.14 इंटू 10 विच इज इक्वल टू 62.8 सेंटीमीटर. लक्षात आलंय? आपण इथे 2 पाय R का घेतलं तर आपण डायग्राम समजा जर तुम्ही व्हिज्युअलाइज केली तर तुमच्या लक्षात येईल. Therefore, length of the tape needed to wrap once around the pipe is 62.8 centimeter. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल 14. Find the perimeter of the given shape. Pi is equal to 22/7. आता in this shape we need to find the circumference of semicircles on each side of the square. Do you need to find the perimeter of the square also? No, because the outer boundary of the figure is made up of semicircles and diameter of each semicircle is 14. आता आधी आपण काय करू, आधी आपण ही जी गिवन डायग्राम आहे ती डायग्राम कशी तयार झाली आहे हे समजून घेऊया. आता इथे काय आहे, या डायग्राम मध्ये हा आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे 14x14 चा आणि या स्क्वेअरच्या प्रत्येक साइड वरती एक सेमी सर्कल तयार केलेला आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, आता या डायग्रामचा पेरिमीटर काढायचा आहे. आता हा पेरिमीटर कसा येईल, पेरिमीटर आपण कसा काढणार, तर आपल्याला कोणकोणत्या साइड्सची सम करावी लागेल, 1 2 3 आणि 4. कारण पेरिमीटर मध्ये आपण फक्त आउटर एजेस घेतो, म्हणजे स्क्वेअरच्या ज्या साइड्स आहेत त्या आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायच्या नाहीयेत. सपोज आपण आता सेमी सर्कलचा जर आपल्या सर्कलचा पेरिमीटर आपण जर काढला तर सर्कलचा पेरिमीटर काय असतो, आता हे जे सगळे सेमी सर्कल्स आहेत यांचा डायमीटर आपल्याकडे आहे विच इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. मग आपण सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, सर्कम्फरन्स काय असतो, सर्कम्फरन्स असतो हा पूर्ण. आता या ठिकाणी आपल्याकडे सगळे सेमी सर्कल्स आहेत, म्हणजे फक्त आपल्याकडे लेट्स से वरचा हाफ पार्ट आहे. मग आपण पहिल्या सेमी सर्कलचा सर्कम्फरन्स आपण काढूया, दॅट इज 1/2 पाय इंटू डी. सो 1/2 इंटू 22/7 इंटू 14. आता हा 2 7 आणि 14 कॅन्सल होतील आणि पहिल्या सेमी सर्कलचा आपल्याला मिळेल पेरिमीटर विच इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. म्हणजे जर आपण डायग्राम मध्ये व्हिज्युअलाइज केलं तर ही जी एज आहे ही आपल्याला मिळते 22 सेंटीमीटर. आणि अशा आपल्याकडे किती एजेस आहेत, 4. दिस इज 1 2 3 आणि 4. आणि म्हणून टोटल पेरिमीटर ऑफ द गिवन शेप किती येईल, 4 इंटू 22 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. So circumference of the circular disc is 88 centimeter. Next example पाहूयात. Example 15.
Sudhanshu divides a circular disc of radius 7 centimeter in 2 equal parts. What is the perimeter of each semicircular shaped disc? आता आधी आपण गिवन डायग्राम समजून घेऊ. सपोज त्याच्याकडे ही जी येलो आपण दाखवली आहे ही एक डिस्क आहे आणि या डिस्कला त्यानं काय केलं, 2 भागांमध्ये डिवाइड केलं. मग आपल्याला काय काढायचं आहे, ह्या दोन्ही भागांचा पेरिमीटर काढायचा आहे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ही सर्क्युलर एज प्लस हा डायमीटर पण पहिल्या पार्टचा पेरिमीटर येईल आणि ही एज आणि हा सर्क्युलर पार्ट हा दुसऱ्या पार्टचा डायमीटर येईल. म्हणजे जर ओरिजिनल सर्कलचा डायमीटर असला असता तर फक्त सर्क्युलर पार्ट आला असता, पण आता ती 2 भागात डिवाइड केल्यामुळे काय झालं, हे जे दोन्ही आपले पार्ट्स आहेत डायमीटरचे हे सुद्धा इथे आपल्याला ऍड करावे लागतील. To find the perimeter of the semicircular disc, we need to find circumference of semicircular shape as well as diameter. मग आता आपल्याला रेडियस दिलेली आहे. रेडियस किती आहे, 7 सेंटीमीटर. मग आधी आपण काय करू, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढून घेऊ, कारण या दोन्ही केस मध्ये तोच आपल्याला पूर्ण मिळणार. सो सर्कम्फरन्स इज 2 पाय आर. म्हणजे जर पूर्ण सर्कलचा आपल्याला 2 पाय आर आहे तर ह्या हाफ सर्क्युलर पार्टचा पेरिमीटर किती असेल, 1/2 इंटू 2 पाय आर. सो 2 2 कॅन्सल आणि आपल्याला मिळेल 22/7 आणि रेडियस आहे 7. म्हणजे या सर्क्युलर पार्टची लेंथ किती झाली आता, 22 सेंटीमीटर. पण म्हणजे दिस इज 22 आणि दिस इज 22, पण आपल्याला अजून डायमीटर्स त्यांच्यामध्ये ऍड करावे लागतील. आता रेडियस 7 आहे म्हणजे डायमीटर किती होईल, 14 सेंटीमीटर. म्हणजे ह्या पहिल्या पार्टचा पेरिमीटर किती होईल, 22 प्लस 14 आणि याचाही किती होईल, 22 प्लस 14. सो 22 प्लस 14 किती झाले, 36. तो प्रत्येक डिस्कचा पेरिमीटर काय आहे, 36 सेंटीमीटर. टोटल असं विचारलं असलं असतं तर 36 प्लस 36, पण आपल्याला विचारलेलं आहे फक्त ईच सेमी सर्क्युलर डिस्कचा पेरिमीटर किती आहे. सो फायनल आन्सर इज 36 सेंटीमीटर. आता आपण पेरिमीटरचा फॉर्म्युला पाहिला, विच इज इक्वल टू 2 पाय आर किंवा पाय डी. आता आपण एरियाचा फॉर्म्युला पाहूया. एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज रेडियस ऑफ द सर्कल. आर इज रेडियस ऑफ द सर्कल. सो सपोज हे सर्कल असेल आणि ही जर त्याची रेडियस असेल तर एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल 16. Find the area of a circle whose radius is 30 centimeter. Pi is equal to 3.14. मग रेडियस आपल्याला दिलेली आहे, r is equal to 30 सेंटीमीटर. नाव एरिया ऑफ अ सर्कल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. सो 3.14 इंटू 30 इंटू 30 आपल्याला व्हॅल्यू मिळेल 2826 स्क्वेअर सेंटीमीटर is the final answer. That is area of a circle is 2826 square centimeter. Example 17. Diameter of a circular garden is 9.8 meter. Find the area. आता लेट सपोज आपल्याकडे एक सर्क्युलर गार्डन आहे की त्याचा डायमीटर आहे 9.8 मीटर. आपल्याला माहिती आहे डायमीटर म्हणजे काय, तर ट्वाइस इंटू रेडियस. मग आपल्याला रेडियस काढता येईल, डायमीटर अपॉन 2, 9.8 अपॉन 2 म्हणजे 4.9 सेंटीमीटर. आणि एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर. सो 22 अपॉन 7 इंटू 4.9 स्क्वेअर. तर 22/7 इंटू 4.9 इंटू 4.9 आणि आपल्याला आन्सर मिळेल 70. सो 7 1 7, this is 0.7.
सो 22 इंटू 0.7 इंटू 4.9 आपल्याला आन्सर मिळेल 75.46 स्क्वेअर मीटर. आता इथे आपल्याला डायमीटर मीटर मध्ये दिलेला आहे, दॅट्स वाय एरियाचं युनिट आपलं असेल स्क्वेअर मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल 18. The adjoining figure shows two circles with the same center. The radius of the larger circle is 10 cm and radius of the smaller circle is 4 cm. Find the area of the larger circle, the area of the smaller circle and the shaded area between two circles. Pi is equal to 3.14. हे आपल्याला दोन सर्कल्स दिलेले आहेत की जे कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत, म्हणजे ज्यांचं सेंटर जे आहे ते कॉमन आहे म्हणून त्यांना कॉन्सेंट्रिक सर्कल म्हटलं जातं. आता आउटर सर्कल जे आहे त्याची रेडियस किती आहे? त्याची रेडियस आहे 10 सेंटीमीटर आणि जे इनर सर्कल आहे त्याची रेडियस आहे 4 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ अ लार्जर सर्कल आपल्याला सहज काढता येईल. रेडियस ऑफ लार्जर सर्कल किती आहे? 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ लार्जर सर्कल पाय आर स्क्वेअर. सो 22/7 सो 3.14 इंटू 10 विच इज इक्वल टू 314 स्क्वेअर सेंटीमीटर. तसंच रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल किती आहे? 4 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ स्मॉलर सर्कल पाय आर स्क्वेअर. So 3.14 into 4 into 4 which is 50.24 square centimeter. आणि आपल्याला तिसरा पार्ट काढायचा आहे एरिया ऑफ द शेडेड एरिया बिटवीन द टू सर्कल्स. आता जर आपण आउटर सर्कल मधून इनर सर्कलचा एरिया जर मायनस केला तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला बरोबर तो जो मधला एरिया आहे तो मिळेल. म्हणून एरिया ऑफ अ शेडेड रिजन इज 314 मायनस 50.24 which is equal to 263.76 स्क्वेअर सेंटीमीटर. हा काय मिळेल आपल्याला? एरिया ऑफ अ शेडेड रिजन. या चॅप्टर मध्ये आपण पॅरलेलोग्राम, ट्रायंगल आणि सर्कल या तिघांचेही पेरिमीटर आणि एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा याचे फॉर्म्युले आणि याच्यावर बेस्ड काही एक्झाम्पल्स पाहिले. तुम्हाला या चॅप्टर मध्ये कुठलाही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढच्या चॅप्टरच्या कन्सेप्ट पाहूयात. थँक्यू.